त्यानंतर आता बातमीपत्रामध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्या अगदी सविस्तरपणे आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत। सुरुवातीलाच बातमी आहे खरात प्रकरणासंदर्भातली। एसआयटी कडून आज सुद्धा खरातच्या कार्यालयाची झाडाझडती घेण्यात आली। एसआयटीचं पथक खरातच्या कार्यालयात दाखल झालं। नाशिकच्या ओकस कार्यालयात तपासणी सध्या सुरू आहे आणि एकंदरीतच एकामागून एक ज्या ठिकाणी खरातचे धागेदोरे आहेत, त्याची संपत्ती आहे, त्या सगळ्या ठिकाणांची आता तपासणी होत असताना त्याच्या कार्यालयाचीही आता झाडाझडती सुरू झालेली आहे। एसआयटीचं पथक त्याच्या कार्यालयात दाखल झालंय। ओकस कार्यालयात तपासणी सुरू झाली आहे। राहुल वाघ आपले प्रतिनिधी थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत। राहुल, किती वेळापासून एसआयटी चौकशी सुरू आहे आणि नेमकं आतापर्यंत जे काही तपासणी सुरू आहे त्यातून काय पुढे आलंय? वैष्णवी, आपण जर बघितलं तर आज अशोक खरात याचा चौकशीचा 9वा दिवस असून सकाळी 10 वाजेपासून अशोक खरात याची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। तर दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर एसआयटीची एक टीम काही वेळापूर्वीच ओकस प्रॉपर्टी या ठिकाणी दाखल झालेली होती। त्यांच्यासोबत फॉरेन्सिकचं पथक देखील दाखल झालं होतं। त्यांनी या संपूर्ण ठिकाणून काही पुरावे हे ताब्यात घेतलेले आहेत आणि आता त्यांनी पुन्हा हे ओकस प्रॉपर्टीचं कार्यालय हे सील केलेलं असून या ठिकाणून एसआयटी कडून बसून अशी तपासणी करण्यात आलेली आहे। काही तांत्रिक पुरावे देखील गोळा करण्याचं काम एसआयटी कडनं सुरू होतं। त्यानंतर या ठिकाणी पंचनामा करण्यात आला आणि पंचनामाचं हे जर आपण आपल्या चित्राद्वारे बघितलं तर या ठिकाणी तृप्ती सोनवणे विशेष तपास अधिकारी यांनी या ठिकाणी हे कार्यालय आता काही क्षणापूर्वीच सील केलेलं होतं। खरं तर आपण जर बघितलं तर काल देखील ओकस प्रॉपर्टीची पासून अशी तपासणी करण्यात आली होती आणि आज देखील फॉरेन्सिक टीमला सोबत घेऊन एसआयटी या ठिकाणी दाखल झाली होती आणि या ठिकाणी आज अजून काही पुरावे गोळा करण्याचं काम चालू आहे। खरं तर 29 तारखेला अशोक खरात येथील पोलीस कोठडी संपणार असताना त्यापूर्वी एसआयटीचा प्रयत्न आहे की सर्व तांत्रिक विश्लेषणाद्वारे जे काही पुरावे गोळा करण्यात येतील ते आता एसआयटीने गोळा करण्यास सुरुवात केलेली आहे। धन्यवाद। अगदी सविस्तर अपडेट आपण दिलेली आहे। हा तपास पुढे कसा जातोय आणि त्यातून नेमकं काय काय मिळतंय एसआयटीला याचेही अपडेट्स आपल्याकडनं घेत राहू।